नमस्कार मित्रांनो, कसे बरेच का? आज सोमवार आहे, आज घरी आहे आणि पाऊस कार चालू आहे. 3 दिवस झाले पाऊस चालूच आहे. मग मी आता उठलो. गुड मॉर्निंग. आणि उपास आहे तर आज साबुदाणा. साबुदाणा किती वाजले? 1:45. दही पण आली. ऐ ऐ राधा, ऐ इकडे जाऊन बसली बघा ही आमची राधा. राधा अशी खाली होती इकडं आणि चढतं कशी चढली काय माहिती. आणि बघा थंडी वाजती का तुला राधा? अरे अटकशील ना, इस्त्रीचे कपडे दे. कशी बसली आमची राधा. राधा काय ग, थंडी वाजती का? हा काय मित्रांनो, मम्मीनी बघा ही साडी मागवली होती. मम्मी दाखव. व्हिडिओ काढला आम्ही, व्हिडिओ काढला आहे. अरे पण आई यांना पाठवलं पण आहे. त्यांच्याकडून काही रिप्लाय तर नाही आलाय. आई इकडे आहे बरं. 2 वेळा पहिलं जास्त 1000चं हे करून ठेवलं ते ऑनलाईनचं असंच आहे. हे साडीवाल्यांचा नंबर काढ बरं. तुला माहिती मग काय काय त्यांनी त्यांचा नंबर मी दिला माझा नंबर, मला कॉल करा बरं. त्यांचा नंबर घेता ना. हे घे ना, काही बोल ना यांच्याला. अरे हे लोक फसवायचे काम करतात. अच्छा. ऑनलाईन म्हणतात हे लोक आम्हाला तुम्ही पागल नाही घेणार आहे. पागल आहे तुम्ही घेणार आहे. साडे तरी पेल्या ना 1000 रुपये घेतले आणि लागतं तो म्हणतो महिने, तो म्हणतो महिने. माझी काय म्हणजे बरोबर कांद्याची दी बरोबर आहे. हे फुकटचे पैसे घेता का तुम्ही ऑनलाईन वाले? का आमचे फुकटचे झाडाचे पैसे लागलेले आहे काय? राधा पण आई फॅन बंद कर का थंड. आता एक शाळेला पाणी आता कुठं जायचं? त्यांच्या जायच्या गाडीत घालायचे ते येडबदी रे. अरे 1500ची साडी आहे का? 1500ची आहे. 1500 मध्ये 1500. तुम्ही घेणारे चुती आहे ना आणि पैसे देणारे चुत्या. कोण पाऊल जाऊ शकत नाही ते. चालतो ते काय जबरदस्ती नाही करत. आमचे असे घरावरले ग्रॅज्युएट लोक आहे सगळे. बघितलंय. तर आमचा पण चॅनल आम्ही व्हायरल करून टाकू. तुमची कंपनी कसे फसवतात तुम्ही लोक. आणि चुकी माझ्याकडनं हे झाली की मी आधी व्हिडिओ याच्यावर यूट्यूबवर बघितले नाही. मी बघितलं नाही. यांच्या नावाचा फक्त डिंडोरा पिटलेला दाखवतात आणि वेगळंच काही पाठवतात. तर तुम्ही ना जास्त हे व्हिडिओ बघा, नंतर काहीतरी मी फसले. तुम्ही नका फसू. तुम्ही काही पण घेत असाल प्रोडक्ट जरा शहानिशा करा किंवा काही ना काही. एक बेस्ट आहे मिशो, फ्लिपकार्ट. आपल्याला काही लगेच ते बेस्ट आहे. तुम्हाला जसं हवं ना, जशा वस्तू आल्या नाही ना ठीक आहे, आल्या पण आणि तुम्हाला नाही पण घ्यायचं असेल ना, त्यांचा काहीच प्रॉब्लेम आहे. मिशो आणि फ्लिपकार्टवाले एक नंबर भारी आहेत आणि खरंच भारी आहे. त्यांच्याकडे स्वस्त आणि चांगलं पण आहे.
आणि हे बघा 1,500ची साडी घेतली त्यांच्या कस्टमर कॉलला पण कॉल केला लागत नाही. बिझी व्हॉट्सअपला पण त्यांच्या आईच्या नवऱ्यांना फोन करताय का काय ते तुमची चुकी नाही घेणार. अरे आम्ही ब्रँड बघितला ना, आपण हे विसरलो ब्रँडेड वस्तू कचरा असती. आता आमची काय बोलते तू काय बोलती? मिशी जोडला तर बोललो तर घेत ना सगळं. त्याला थांबवायचं होतं, खोलून पाहायचं होतं ना, त्याला थांबवायचं होतं ना. आप हमारा कॉल उठाइए और साड़ी रिटर्न लीजिए. नहीं तो मेरा YouTube चैनल है, सच में आप लोग है ना बहुत उल्लू और चूतिया बनाते हैं. 1,500 रुपया आपके लिए कुछ कम होगा, हमारे लिए बहुत ज्यादा है. वाट चुप ना. मी काहीतरी बोलू, तुम्हाला मी रेकॉर्डिंग करून पागल तर नाही का तू? आता डिलेट मार, त्याला वापस तरी पहिले बोल. आजचा असा दिवस होता, शाळेतली कडलेला होता, काय ना काय चालूच. तिच त्याला सोनू पाय म्हटलं ब्रँडेड वस्तू आहे का, हेच ना. कुठे तो नंबर सांग ना, मी लावते ना. ते बिझी आहे. माझ्या याच्यावर लाव मग. हा तू VIP नंबर दिला. કોલ પર વ્યસ્ત છે કૃપા કરીને ચાલુ રાખો અથવા ફરીથી કોલ કરો. आपने जिस व्यक्ति को कॉल किया है वो अभी मी मामाला कुरिअर नि पाठव. दूसरा बैलेंस. You can wait or call again later. सीतानगर ग्राहक ने तुम्हें कॉल કરી फ्लायओव्हर आपण गेलो तो तिथलं तरी वाटतं. વ્યક્તિને कॉल કરી आम्ही गेलो होतो सुरतला मामाच्या इथं, तिथं पण तो फ्लायओव्हर नाही का तो કરી तो आहे પ્રયત્નો કરો. सीतानगर. ते माझं घेतलं नाही आता. माग पण 2,500ची घेतली, तेव्हा पण तसंच झालं. आता एक आशिषच्या नावावर आलं होतं 1,000 रुपये, ते एक झालं. आता एक 1,500. हे बघा मित्रांनो, आता 7 वाजलेत बघा, 7. आणि आता घरची तयारी चालू आहे फुल एकदम. सोमवार आहे ना आज. बघा दाखवू तुम्हाला. मम्मी आज संध्याकाळी काय करते. मम्मी काय करते का? ओके वेट. एकदम फुल एकदम पसारा झालेला आहे, कारण की आज स्पेशल आहे, लास्टचा सोमवार आहे. आज गोड पुऱ्या, कढी, चना मसाला, श्रीखंड. अच्छा, हा हे सगळं रेडीमेड घरीच. रेडीमेड नाही रे, घरी मग तेच बनवली. रेडीमेड घरीच, म्हणजे घरचंच रेडीमेड, आणि याचे लाडू. बाहेरचं नाही. आणि आत्तानी याचे लाडू केलेत. करेलेली भजी. हा, ते नाही खात नाही. नको खाऊ, दाखव. हे काय म्हणला का? मेथीचे बाबा, मेथीचे लाडू. हा, असा आमचा छोटा मोठा पसारा असतो जेवणाचा. जेवणाची तयारी चालू असते. हे काय मी कढी कढी. करे का अरे ही तो तोंड नीट करते बाबा, ही कोणची गावाची काय होती काय ग? ती वेगळीच करते तोंड. नंतर बोलता करता. कुठं गेली आता ती? ओ बाई ये ना, घोट ना. आमची सुंदर लाजरी आहे. लाजरी सगळ्यात जास्त मी लाजरा होता. मी लाजरा एकदम. मी तर साधा भोला माणूस आहे. हा? साधा भोला माणूस आहे एकदम. हे आई बघा, आई ते साडीचं नाही झालं अजून प्रॉब्लेम सॉल्व. नाही, त्याला मेसेज पण पाठवलं, कॉल पण नाही आला त्यांचा. चटणी टाकून कढी, हा? मिरची आणि लसूण, झणझणीत कढी. दूर काढायचं वाटतं. काय?
त्यामुळे गाणे बिणे सगळे चालू इथं. आणि ब्रँड आहे ग. कोणता ब्रँड आहे तो तो असा? ब्रँड नसला तर युट्यूब वर टाकून त्याची पुरी ब्रँडची वाट लावून दिली. त्याला मेसेज पण पाठवले, कॉल पण केला, सगळं केलं. ते काय फोन रिसीव्ह करत नाहीये. नंतर बोलतात काय हाऊ कॅन आय हेल्प यू असं काहीतरी मेसेज एकदाच पाठवतात. माझा मेल पण गेलेला आहे त्यांना, तुम्हाला पण दाखवेल. मेल केलाय आणि तयारी चालू एकदम जोरो शोरात. लास्ट का आज सोमवार? हां चला. चटणी, हा ती कढी, हिरवी मिरची वाटून तुम्ही पण नक्की बनवा. एक कढी, हळद नाही आवडत मला कढी मध्ये. मोठा कढी मध्ये पाणी जाते. हा मध्ये शिजायला लागतं ना त्यातलं बेसन. हे चणे माझे फेवरेट काळे चणे. थांब दाखवते. मसाला झाला आहे. हा बघू ना कुठलं मोठं, हे मोठे का हे मोठे. मग पाणी शिजायला लागतं ना तेव्हा ती घट्ट होती. हा हे मोठं आहे. आणा इकडं. अच्छा घट्ट होती ना जरा कमी होत. हा चांगली Level शिजवावी ला लागते. मग चांगली शिजली ना मग घट्ट होती ती. नाही तर मध्ये कच्ची फ्लेवर येतो त्याचा. हा आता ही माझी कढी तयार आहे. मी किती घाणे नाही ते लाडू बनवले ना. आता हे बघा हे चणे झाले. थोडंसं वाटण घातलं, बटाटे टाकले 2, कारण की आमचे ते झिंगूर आहे ना खात नाही चणे बिने. मग त्यांच्यासाठी बटाटे टाकले. मसाला रेडी केला. टाइमपास नाही आवडत. चणे शिजत तर मसाला रेडी झालाय. त्यात अद्रक लसूण थोडासा वाटून. आणि आता हे चणे शिजले. आता हे याच्यात जाईल. हे माझे फेवरेट आहे कडधान्यामध्ये. काळे वाटाणे चणे. चना तो घोडा खाता आहे. आता याला आता हे पातळ आहे ना त्याला आता सुक्क करायचं. सुक्क म्हणजे इतकं पण नाही. ओके हे झालं. कढी, चना, कारल्याची भजी बनवायची बरं. पहा अजून श्रीखंड आणि ह्या गुळामध्ये पीठ चुरलेलं पुऱ्या. त्याच्यात तीळ गुळ मीठ ते पुऱ्या. आणि हे ठेचा कसा आहे? तो ठ्याचा कारल्याला लावण बाबा. त्याला तळण बाबांनी खाली जायचं. शरीराला थोडं कडवं जरुरी आहे. पहिले ना मला कारलं वांग्याशी लय चिड होती. आता का आवडायला लागलं मलाच माहिती नाही. मला असं वाटतं मीच कडू झाले. तिखट. आम्ही सगळे ऑलराऊंडर आहे असे. सगळे काही ना काही काम करत होतात. काही ना काही चालू असते. जेवणामध्ये पण आम्ही थोडं पुढे आहे. कामामध्ये पण आम्ही थोडंसं पुढे आहे. सगळ्या गोष्टी थोडं पुढे आहे. आम्ही नाही ना. आणि लोकांना असं आम्हाला बघून लोकांना असं वाटलं घमंडी. आम्ही घमंडी नाही बाबा. देवाने घडवलंय सगळं, कमवलं धमवलं सगळं इथं सोडायचंय. काही बरोबर नाही घेऊन जायचं. बस चांगली गोष्ट आणि आठवणी आणि चांगलं बोलणं नाहीये एवढं. दो पल की जिंदगी आज है कल नहीं. हंसलो गालो खुशी से रह लो. गम तो आते रहते. किसी के पास टेंशन नहीं, सबके पास टेंशन है. राजा को भी टेंशन है, भिखारी को भी टेंशन आहे. जरा काय ना काही चालू करायचं तुम्ही पण करू शकता चांगलं. लोक बोलतात देव असा करतो तसा नाही. देव तुम्हाला पाठवतो, कर्तव्य तुम्ही पुरं करा. तो जन्माला घालतो. आपण चांगले तुम्ही किती जातात कमवून चांगले कर्म करा. बस कुछ नहीं चाहिए. मी जरा असंच जरा आठवणी म्हणून साठी असं युट्यूब चालू केलं होतं.
जरा आठवण राहते. थोडा वाढतं तर मग थोडंसं आपण पण जरा मेहनत करायची, व्हिडिओ काढायचे, घरचे जरा बरं वाटतं, जरा आठवणी येतात. चला चहा घ्या, चहा टाइम झाला. चाय 3 टाइम चहा झाला, 4थ्या टाइम 8 वाजले. मम्मी काय म्हणते? गोड पुऱ्या. गोड आहे का? गोड पुऱ्या. भारी. कारल्याचं भजी. काय मध्ये आली मध्ये जरा 2-3 पुऱ्या काढ. मम्मी काय आणलंय? पुऱ्याचं श्रीखंड. श्रीखंड ना मी घरी बनवलेलं श्रीखंड. झालं का ते? तेल दे. ड्रायफ्रूट, इलायची, पिठी साखर. साखर केस आपण आकाच्या चपात्या चांगल्या असतात. जाई नाही आता काहीच चांगलं नसतं बाबा, तुला सांगते चांगलं असतं. एकदम तुला हलवायला लागते. घरी बनवलेला श्रीखंड त्याच्यावर तर खूपच भारी आहे. हा हा उपास पकडा, चांगलं चांगलं जेवा. झाकण कुठे मुलगा? आता अर्धा तास फ्रीजमध्ये. हा अर्धा तास फ्रीजमध्ये थंड मिळते. दाखवते. फ्रीज फ्रीज बघा आमचं लोड कसं असते बघा. मच्छी बिच्ची मच्छी बिच्ची वाटाणे वाटाणे आपली थोडं तरी पाहिजे ना, कधी पण आपण बनवू शकतो. एकदम खाली दाखवायचं का? खाली काय खाली बघा. सगळ्या भाज्या पाला ते आता कमी आहे खाली, नाही तर एकदम भरलेलं असते. बघा 9 वाजले, जेवण वाढतं इथं. बघा मम्मीने केलेलं श्रीखंड घरी. आणि ते गोड पदार्थ, हे गोड झालं का? एवढंच आहे. कारला नाही घातलं, त्याचा पण नको हवा. मध्ये पण जेवतीये. आज सोमवार, लास्ट उपास. चला जेवायला. काय ते
कढी दे. टाक. इथं टाक. कढी भात कढी आणि कारल्याची भजी. बघा हे गोड आहे, एक नंबर. श्रीखंड भारी झालंय खरंच श्रीखंड. मम्मी भारी झालंय श्रीखंड पण. मम्मी आली, मम्मी गेला स्वयंपाक मस्त आहे की.